तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत ऑटो सेक्टर। कारण नुकताच जानेवारी महिना संपलेला आहे आणि जानेवारी महिन्याचे जे ऑटोचे सेल्स आहेत तर ते डिक्लेअर झालेले आहेत आणि त्यावरनं जे रिपोर्ट्स आहेत तर त्या रिपोर्ट्सवरनं मी तुम्हाला काही माहिती देणार आहे की ज्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की ऑटो सेक्टरमधल्या स्टॉक्समध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करायला हवी की नको, की होल्ड करायची, बाय करायची, सेल करायची। ही पोझिशन तुमची रिकवर करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची खूप मदत होईल। पूर्ण जानेवारी महिन्याचं जे ॲनालिसिस आहे ऑटो सेक्टरचं तर ते आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरू करूयात। तर आता सगळ्यात महत्त्वाचे की फीचर्स, मोस्ट सेगमेंट विटनेसेस इयर ऑन इयर ॲज वेल ॲज मंथ ऑन मंथ ग्रोथ इन डोमेस्टिक मार्केट। म्हणजे जे मोस्ट ऑफ द सेगमेंटचे जे प्लेयर्स आहेत तर त्यांनी इयर ऑन इयर आणि मंथ ऑन मंथ दोन्हीमध्ये डोमेस्टिक मार्केटमध्ये ग्रोथ दर्शवलेली आहे की जी फार चांगलं एक मोमेंटम आहे। त्यानंतर प्रायव्हेट व्हेकल आणि ट्रॅक्टरचे जे वॉल्यूम्स आहेत प्रायव्हेट व्हेकलचे आणि ट्रॅक्टरचे तर ते खूप ग्रो झालेले आहेत। पण जे LCV म्हणजेच लाईट कमर्शियल व्हेकल्स आहेत आणि 3 व्हीलरचं जे सेगमेंट आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठा डाऊनफॉल पाहायला मिळालेला आहे। आणि ओव्हरऑल जे होलसेल वॉल्यूम्स आहेत तर ते वाढलेले आहेत आणि जे रिटेल वॉल्यूम्स आहेत तर ते कमी झालेले आहेत। तर ते का आणि कसे ते आपण पुढं पाहूयात। इंडियन ऑटोमोबाईल कंपनीज रिपोर्टेड इयर ऑन इयर ॲज वेल ॲज मंथ ऑन मंथ सेल्स ग्रोथ अक्रॉस सेगमेंट इन जानेवारी 21। म्हणजे जानेवारी 2021मध्ये LCV आणि 3 व्हीलर जर सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ग्रोथ पाहायला मिळालेली आहे, इयर ऑन इयरसुद्धा आणि मंथ ऑन मंथसुद्धा। तर रुरल मार्केटमध्ये जे काय आपण म्हणतो त्याला एक डिमांड वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांचा झालेला जो फायदा आणि मान्सूनची जी काय स्थिती आहे तर त्यामुळे जे ट्रॅक्टरचं सेगमेंट आहे ते त्याने फार चांगल्या प्रकारे मूवमेंट केलेली आहे। 55% इयर ऑन इयर ग्रोथ आणि 50% मंथ ऑन मंथ ग्रोथ केवळ फक्त ट्रॅक्टर्समध्ये पाहायला मिळाली की जी फार चांगली सेगमेंट आहे आणि फार चांगलं मूवमेंट आहे त्याच्यामध्ये। ॲग्रोमध्ये आणि ॲग्रोचे जे काही कंटेंट्स आहेत, ॲग्रोचे जे काही मशिनरीज वगैरे बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा फार चांगली ग्रोथ पाहायला मिळालेली आहे। इन मोस्ट सेगमेंट होलसेल वॉल्यूम वॉज हायर दॅन द रिटेल वॉल्यूम, इन्व्हेंटरी लेवल ॲट द एंड ऑफ जानेवारी 21। तर यामध्ये काय सांगितलं जातं आहे की इन्व्हेंटरी जे आहे तर इन्व्हेंटरीचं जे रिस्टॉकिंग केलं जातं तर त्यामुळे होलसेल वॉल्यूम्स वाढलेले आहेत आणि रिटेल वॉल्यूम्सपेक्षा त्यांचं प्रमाण जास्त आहे। प्रायव्हेट व्हेकल सेगमेंट इज एस्टिमेटेड to have growth by 16% year on year, while tractor segment reported a strong growth of 50% year on year। जे आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे प्रायव्हेट व्हेकलचं जे सेगमेंट आहे त्याच्यामध्ये 16%ची इयर ऑन इयर ग्रोथ पाहायला मिळाली आहे आणि जे ट्रॅक्टर सेगमेंट आहे त्याच्यामध्ये 50%ची इयर ऑन इयर ग्रोथ पाहायला मिळाली आहे। आणि हेवी ॲग्री आउटपुट आणि फेवरेबल मान्सूनमुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत। विदिन कमर्शियल व्हेकल सेगमेंट, आता कमर्शियल व्हेकलचं जे पर्टिक्युलर सेगमेंट आहे त्याच्याबद्दल त्याचं जे ॲनालिसिस आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं आहे, LCVचे सेल्स वॉल्यूम हे रिमार्केबल कमी झाले आहेत। म्हणजे एवढे कमी व्हायला नको होते पण ते कमी झालेले आहेत। तर त्यामध्ये जे मशिनरी आणि हेवी कमर्शियल व्हेकलचं जे सेगमेंट आहे तर त्याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळालेली आहे आणि बाकी 3 व्हीलरचं जे सेगमेंट आहे ते डाऊन झालेलं आहे ऑलमोस्ट 50%। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बसेस बनवणाऱ्या ज्या काही सेगमेंट आहेत तर त्यामध्ये खूप मोठा डाऊनफॉल आहे। कंटिन्युटी 70 ते 90% इयर ऑन इयर त्यांची डाऊन साईड पाहायला मिळाली। म्हणजे जानेवारी 2020मध्ये जेवढे काही बसेस सेल झाल्या होत्या, नंबर ऑफ बसेस, तर त्याच्यापैकी जवळजवळ 70 ते 90% एवढा डाऊनफॉल पाहायला मिळाला। म्हणजे ऑलमोस्ट जानेवारी 2020च्या फक्त 10% सेल झालेला आहे बसेसचा जानेवारी 2021मध्ये।
आता यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टवरती सध्या गव्हर्नमेंटचा खूप मोठा अंकुश आहे आणि त्यामुळे नवीन बसेस घेणं, त्या चालवणं, त्यातनं प्रॉफिट जनरेट करणं हे त्या सेगमेंटसाठी खरंच खूप डिफिकल्ट आहे. आता कोरोनाची वॅक्सिन आल्यानंतर पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोथ तर एक्सपेक्टेड आहे, पण एवढ्या लवकर ती भरून येईल असं लगेच तरी वाटत नाही. आता एक टोटल ओव्हरव्ह्यू आपण पाहू याच्यामध्ये. लुकिंग अहेड, एक्सपेक्ट पॉझिटिव्ह व्हॉल्यूम ट्रॅक्शन इन कंटिन्यू टू Q4 of financial year 21 as well as due to improved economic activity across the country. Believe increasing positive sentiment, improved footfall and higher inquiry levels coupled of steadily opening of the urban markets would help automobile volume. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आत्ता जानेवारी 2021 मध्ये ट्रॅक्टरचे जे सेगमेंट आहे तर ते ॲग्रीशी रिलेट करतं, तर त्याची जी ग्रोथ आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर ह्याचा फायदा बाकीच्या सेगमेंट्सना त्यानंतर होतो. तो कसा, तर आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे Q4 म्हणजेच ऑलमोस्ट जानेवारी 2022 ते मार्च 2022 हे जे लास्ट क्वार्टर आहे, तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाकीचे जे सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळेल. ओके, ह्या ट्रॅक्टरवरनं ते अंदाज लावले जाऊ शकतात. सो मोर एव्हर रिसेंट कोरोना वॅक्सिन ड्राईव्ह वूड लिव्ह हेवीली व्हॉल्यूम अक्रॉस सेगमेंट. वी एक्सपेक्ट द इंडस्ट्रियल व्हॉल्यूम टू रेकॉर्ड डबल डिजिट व्हॉल्यूम डिक्लाइन इन फिनान्शियल इयर 21 बॅरिंग ट्रॅक्टर सेगमेंट. जो काही व्हॉल्यूम आत्ता डबल डिजिटने जवळजवळ डाऊन झालेला आहे, तर तो फोर्थ क्वार्टरमध्ये रिकवर होऊ शकतो असे चान्सेस आहेत. आता टू व्हीलरचं आणि प्रायव्हेट व्हेकलचं जे सेगमेंट आहे तर ते म्हणजे एकदम स्ट्रॉंगली ते रिबाउंड करण्याचे चान्सेस मॅक्सिमम आहेत. थ्री व्हीलरला थोडासा वेळ लागेल, कारण थ्री व्हीलरचं जे सेगमेंट आहे ते विखुरलेल्या बिझनेसेसमध्ये असतं. कारण थ्री व्हीलरचा वापर जास्त करून अगदी छोट्या छोट्या गोष्टींची मूवमेंट करण्यासाठी किंवा अगदी रिटेल बिझनेस करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. कमर्शियली त्याचा वापर फार कमी होतो. त्यामुळे थ्री व्हीलरचा जो सेगमेंट आहे त्याच्यावरनं एक गोष्ट दिसते की जे काही छोटे छोटे बिझनेस करणारे, फळ विक्रेते, व्यापारी वगैरे, जे अशा छोट्या गोष्टी करणारे जे काही लोक आहेत, तर त्यांचा बिझनेस अजूनही सेटअप झालेला नाही किंवा त्यांना म्हणावी तशी बूस्ट मिळालेली नाही, त्यामुळे ते यातनं इन्व्हेस्टमेंट करू इच्छित नाहीत. पण टू व्हीलर, प्रायव्हेट व्हेकल आणि मशीन अँड हेवी कमर्शियल व्हेकल्सचं जे सेगमेंट आहे तर त्याच्यामध्ये रिबाउंड पाहायला मिळण्याचे फार मॅक्सिमम चान्सेस आहेत ट्रॅक्टरमुळं. कारण ट्रॅक्टर हा एक बॅकबोन आहे सगळ्या इंडस्ट्रीचा. त्याच्यामध्ये जेव्हा ग्रोथ होते तेव्हा ती एक इन्व्हेस्टमेंट असते. कारण आपण जर समजा एखादी प्रायव्हेट व्हेकल घेतली तर ती आपण आपल्या कामासाठी वापरतो, पण जेव्हा एखादा ट्रॅक्टर परचेस केला जातो तर तो मोस्टली इकॉनॉमीसाठी वापरला जातो. मोस्टली ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये त्याचा यूज केला जातो की जिथनं फार चांगली ग्रोथ मिळते. कारण बेसिक ते आहे, तिथं जेव्हा इन्व्हेस्टमेंट होते, तिथं जेव्हा काहीतरी वाढ होते, त्याचा फायदा हा पुढे जाऊन सगळ्या सेक्टर्सना होतो. तर आता याच्यामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सगळ्यांची आवडती कंपनी म्हणजेच अशोक लेलँड, त्यानंतर भारत फोर्ज, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्या तीन कंपन्यांमध्ये येत्या 3 क्वार्टर्समध्ये चांगली ग्रोथ पाहायला मिळण्याचे चान्सेस आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो, अशोक लेलँड, भारत फोर्ज आणि महिंद्रा अँड महिंद्रा. याच्यामध्ये बघा तुम्हाला बाजूला राहिलेले भेटतील टाटा, मारुती. ओके, तर आता टू व्हीलरचे जे सेल्स आहेत तर ते 8% इयर ऑन इयर ग्रो झालेले आहेत. प्रायव्हेट व्हेकल आणि कमर्शियल व्हेकलमध्ये 26%चं डिक्लाईन आहे जानेवारीमध्ये, पण ते कंटिन्युअसली गेले 3 ते 4 महिने 25 ते 30% जी ग्रोथ दाखवत होतं. तर त्यामुळे आलेला हा एक डाऊनफॉल आहे की जो फार मनावर घेण्यासारखा नाही किंवा त्याचा काही फरक पडणार नाही. आणि ट्रॅक्टरमध्ये खूप चांगली ग्रोथ आहे. लास्ट मंथमध्ये सुद्धा फार चांगली ग्रोथ होती डिसेंबरमध्ये. जानेवारीमध्ये सुद्धा फार चांगली ग्रोथ आहे.
त्यानंतर आता आपण पाहूयात फोर व्हीलर सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीची 4% इन्क्रीज झालेली आहे सेल्स, की जी त्या मानाने तर कमी आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा कंबाईन व्हॉल्यूम हा 2% डाऊन झाला आहे. याच्यामध्ये 50% जो ट्रॅक्टरचा सेल वाढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी फार चांगली ग्रोथ केलेली आहे महिंद्रा अँड महिंद्राने सुद्धा. पण त्यांचे जे LCV जे आहेत लाईट कमर्शियल व्हेकल्स, तर त्याच्यामध्ये त्यांना डाऊनफॉल पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळं ही इयर ऑन इयर त्यांची 2% डाऊन साईड दिसते, तर ती काही फार मॅटर करणार नाही या गोष्टीमध्ये. टाटा मोटर्सला इथं फार चांगला फायदा झालेला आहे. टाटा मोटर्सला पर्सनली इयर ऑन इयर 25%ची ग्रोथ मिळालेली आहे जानेवारीमध्ये. तरीही टाटा मोटर्स एवढाही सस्टेनेबल झालेला नाही आहे की तो म्हणावी तशी ग्रोथ करू शकेल फ्युचरमध्ये. त्याला थोडा वेळ लागेल, कारण टाटा मोटर्सचा जो बिझनेस आहे तर तो खूप डिव्हर्सिफाय आहे. त्यामुळे त्याला एवढ्या प्रॅक्टिकली ते करणं, मॅनेज करणं आणि त्यातनं बिझनेस जनरेट करणं हे थोडंसं अवघड आहे. त्यानंतर आता सगळ्यांचा आवडता शेअर म्हणजेच अशोक लेलँड. तर अशोक लेलँड ही फक्त कमर्शियल व्हेकल मॅन्युफॅक्चर करते. तर त्यांना इयर ऑन इयर 11%ची ग्रोथ मिळाली आहे. त्यातनं LCV जे आहे की जे डाऊन साईडच झालेले आहेत त्यांचेसुद्धा, तर ते पकडून त्यांना 11%ची ग्रोथ मिळाली आहे फक्त कमर्शियल व्हेकलमध्ये. तर ती फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यांचे बाकीचे जे हेवी कमर्शियल व्हेकल्स आहेत किंवा बाकीच्या ज्या मशिनरीज वगैरे ते मॅन्युफॅक्चर करतात, तर त्यात त्यांना फार चांगल्यापैकी ग्रोथ मिळालेली आहे. त्यानंतर आयशर मोटर्स आणि रॉयल एनफिल्ड, आता ह्या दोन्ही एकच कंपन्या आहेत तुम्हाला माहीत असेल. तर आयशर मोटर्समध्ये 2%ची ग्रोथ झालेली आहे त्यांचे जे कमर्शियल व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये, आणि रॉयल एनफिल्डमध्ये 8%ची ग्रोथ आहे इयर ऑन इयर. आता ट्रॅक्टर सेगमेंटमध्ये एस्कॉर्ट येतं. एस्कॉर्टला याचा फार चांगला फायदा झाला आहे, कारण ट्रॅक्टरचे जे सेल्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने इन्क्रीज झालेले आहेत. तर माझं असं मत आहे, ज्या आत्ता मी तुम्हाला 3 कंपन्या सांगितल्या, महिंद्रा अँड महिंद्रा, अशोक लेलँड आणि भारत फोर्ज, तर ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. ॲटलिस्ट 4th क्वार्टरपर्यंत तरी तुम्हाला वाट पाहावी लागेल चांगल्या रिटर्न्ससाठी. म्हणजेच आत्ताचे जे सेल्स आहेत तर ते कोरोनानंतर कंपन्या आता बाहेर येत आहेत आणि त्यातनं तुम्हाला ती एक ग्रोथ पाहायला मिळते. तर ही ग्रोथ रॅली जी आहे तर ती तुम्हाला चांगले रिटर्न्स किंवा चांगली एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला 4th क्वार्टरपर्यंत फार चांगले रिझल्ट्स मिळवून देऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला जर डीमॅट अकाउंट काढायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता, तेही अगदी फ्री. आणि आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका, म्हणजे आमचे येणारे जे नवनवीन व्हिडिओज असतील तर ते तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.